रे दानी तोम ता ना 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 ता ना 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 रे तोम ता ना 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 ता ना 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 रे हम तोम ता ना 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 ता ना 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 रे हम तोम ता ना 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 ता ना 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 रे तोम ता ना 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 रे तोम ता ना 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 रे तोम ता ना 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 रे तोम ता ना 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 ता ना 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 रे तोम ता ना 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 ता ना 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 रे तोम ता ना 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 tom 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 ta na 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 tom 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 ta na 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 tom ta 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 na tom ta na tom ta na 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 ta na 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 re ta na 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 ta na 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 re ta na 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 ta na 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 re tom ta na 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 tom ta na 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 re 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 tom ta na na ta na 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 re tom ta na na ta na ta na ta na ta na ta na 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 re tom ta na na ta na 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 re tom ta na na ta na 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 re tom ta na na ta na 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 re la li ya la li ya la 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 re la li ya la li ya la 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 re la li ya la li ya la ya la re la li ya la li ya la ya la re
सागर से उठा बादल बनकर, बादल से बहा है जल। जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळवारपणे बंधन घेऊयात. कर फिर नहर बनी नदियाँ गहरी, तेरे बिन स्वरूप तू एक ही है, तेरे बिन स्वरूप तू एक ही है। हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा घेऊन जाऊयात. रूप लिया फिर पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही है, सौंदर्य तेरा तू एक ही है। हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे धरणी मातेमध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. श्री महाकाली साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. हर पल हर क्षण गाते रहे हम माँ निर्मल के गीत, माँ निर्मल ही माता पिता है, माँ ही बंधु मीत, माँ ही बंधु। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. श्री महासरस्वती साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महासरस्वती साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः.
आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा. चित रहे श्री माँ चरणों में, हम करें कुछ भी काज। चित रहे श्री माँ चरणों में, हम करें कुछ भी काज। दो कर जोड़े श्री निर्मल गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आपलं संपूर्ण लक्ष, आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य नाडीवर, आपल्या सुषुम्ना नाडीवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करूयात आणि श्री महालक्ष्मी साक्षात मंत्र घेऊयात. ओम तमेव साक्षात श्री महालक्ष्मी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात आणि श्री लक्ष्मीनारायण साक्षात मंत्र घेऊयात. ओम तमेव साक्षात श्री लक्ष्मीनारायण साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भूसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा. सत्य असत्य का भेद मिले जब, मिट जाए सब शंका. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावरच मध्य हृदय चक्रावर दाबून धरूयात आणि इथे आपण 12 वेळा जगदंब म्हणणार आहोत. जगदंब म्हणत असताना आपलं चित्त सहस्रारामध्ये पाहिजे. जगदंब 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 जगदंब. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात आणि श्री विष्णू माया साक्षात मंत्र घेऊयात. ओम तमेव साक्षात श्री विष्णू माया साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे आणि इथं आपण 3 वेळा क्षम म्हणूयात. क्षम क्षम क्षम. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. सारे जगत में सबसे ऊंची मां निर्मल की शान. सारे जगत में सबसे ऊंची मां निर्मल
परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूयात. हर पल हर क्षण गाते रहे हम माँ निर्मल के गीत। माँ निर्मल ही माता पिता है, माँ ही बंधु मीत, माँ ही बंधु मीत, माँ ही बंधु आजच्या या शुभप्रसंगी अशा सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात असं दिसतंय. आजचा सुमुहूर्त म्हणजे घटपूजनेचा. घटस्थापना ही अनादी आहे. म्हणजे ज्या वेळेला ह्या सृष्टीची रचना झाली, अनेकदा एकाच वेळा सृष्टीची रचना झालेली नाही, अनेकदा जेव्हा ह्या सृष्टीची रचना झाली तेव्हा आधी घटस्थापना करायची. घट म्हणजे काय अत्यंत सूक्ष्मात समजलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणजे एक स्थिती परमेश्वराचं वास्तव्य असतं. जेव्हा ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्ट्रॉपी म्हणू किंवा जेव्हा काही हालचाल नसते त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर परमेश्वराला येते तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा समावते की आता काहीतरी संसारामध्ये सृजन केलं पाहिजे, क्रिएट केलं पाहिजे. ही इच्छा त्याला का होते? ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते ते समजणं माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. पुष्कळच गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण जशा आपण त्या सर्व मानून घेतो तसंच हे मानलं पाहिजे की परमेश्वराची इच्छा हे त्यांचं आपलं स्वतःचा शौक आहे. त्यांची इच्छा जी काय त्यांना करायचं ते करत असतात. ही इच्छा त्यांच्यामध्ये विलीन होते आणि ती परत जागृत होते. जसा एखादा मनुष्य झोपावा आणि परत जागृत व्हावा. झोपल्यावर त्याच्या इच्छा जरी त्याच्यावर झोपल्या असल्या तरी त्या तिथे असतात आणि जागृत झाल्या त्या कार्यान्वित होतात. तसंच परमेश्वराचं आहे. जेव्हा त्याला इच्छा झाली की आम्ही आता एक सृष्टीची रचना करायची तेव्हा ह्या सर्व सृष्टीच्या रचनेची जी इच्छेची जी आपण म्हणू की तरंग आहेत किंवा त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र होतात आणि त्या एकत्र झाल्यावर ज्या घटात भरल्या जातात तेच हे घट आहे. म्हणजे परमेश्वराची जी इच्छाशक्ती आहे स्वतः परमेश्वर जर वेगळा केला आणि त्याची इच्छाशक्ती जर वेगळी केली, जर आपण तसं समजू शकलो तर आपलंही असतं. आपण आणि आपली इच्छाशक्ती यात फरक आहे. तर ती जी शक्ती आहे ती प्रथम जन्माला येते. जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची इच्छा होणार नाही ती गोष्ट कार्यात त्याचं रूपांतर होत नाही. म्हणजे आता हेच एक जे बनवलेलं आहे इथे मोठं सुंदर हे सुद्धा कोणाच्या तरी इच्छेचंच फळ आहे. प्रत्येक गोष्ट इच्छा झाल्यावरच कार्यान्वित होते आणि परमेश्वराची इच्छा ही कार्यान्वित होण्यासाठी ती त्याच्यापासून वेगळी चालावी लागते. जर ती परमेश्वराचं समावित राहिली तर ती सुप्तावस्थेत असते. जेव्हा ती त्यापासून वेगळी होऊन आपल्या कार्याला लागते तिला आपण आदिशक्ती असं म्हणतो. ही प्रथम स्थिती आली. प्रथम स्थिती जेव्हा आली जेव्हा घटस्थापना झाली ती अनादिकालापासून अनेक वेळेला झालेली आहे आणि आजही आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्याच अनादी अनंत क्रियेला आठवतो. म्हणजे आपण ह्या वेळेला जी घटस्थापना करतो म्हणजे किती मोठी गोष्ट ही लक्षात ठेवा. आपण या वेळेला परमेश्वराने जी इच्छा केली ती कार्यान्वित करण्याच्या प्रथम ती एकत्रित केली. ज्या एके ठिकाणी घटात घातली ती इच्छा ती आज आपण पूजत आहोत. त्याची आपण पूजन केलं. ही इच्छा परमेश्वराला झाली. त्यांनी आपल्याला आज मनुष्यत्वाला आणलं
एवढ्या मोठ्या स्थितीला पोहोचवलंय, तेव्हा आपलं परम कर्तव्य आहे की त्याच्या ह्या इच्छेला कधी वंदन केलं पाहिजे. त्या इच्छेला आमच्या सहयोगा ह्याच्यामध्ये भाषेमध्ये आम्ही महाकालीची इच्छा म्हणतो किंवा महाकाली शक्ती म्हणतो. ही महाकालीची शक्ती आहे. आणि हे जे नवरात्रीचे 9 दिवसाचे जे आपले महाराष्ट्रात विशेष करून जे समारंभ होता ते ह्या महाकालीचे अनेक जे काही अवतरण झाले त्याच्याबद्दल. आता ही महाकाली शक्ती मी आपल्याला सांगितलं की इच्छाशक्तीच्या पूर्वी काही होऊ शकत नाही, म्हणून इच्छाशक्ती ही आधी आहे आणि अंतही तिचाच असतो. पहिल्यांदा इच्छेतनं सगळं निघतं आणि शेवटी ते इच्छेतच विलीन होऊन जातं. तर ही सदाशिवाची शक्ती आदिशक्ती आहे आणि ही महाकाली शक्ती म्हणून आपल्यामध्ये वावरत असते, संपते. म्हणजे पहिल्यांदा महाकालीची जी शक्ती होती तिने फक्त सगळ्यात पहिल्यांदा गणेशाला जन्म दिला किंवा गणेशाची स्थापना केली. गणेश हे सर्वात पहिल्यांदा स्थापन केलेलं दैवत आहे आणि त्याचप्रमाणे जसं की महाकालीचं आहे तसंच गणेशाचं आहे की हे बीज आहे आणि बीजाचं सर्व विश्व निघाल्यावर परत बीजातच समावलं जातं. तसंच सगळं गणेश तत्वाचं निघून परत गणेशाचं समावलं जातं. गणेश हा सर्व काही जे काही आहे त्याचं बीज आहे. जे आपल्याला समोर दिसतं, कृतीत दिसतं, इच्छेत दिसतं त्याचं बीज. आणि म्हणून गणेश हा सगळ्यात मुख्य देव मानला जातो. इतकंच नाही तर गणेशाचं पूजन केल्याशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही. मग ते शैवाईट असोत, वैष्णवाईट असोत, ते मग ब्रह्मदेवाला मानणारे असोत की कोणी असो, सगळे आधी गणेशाचं पूजन करतात. त्याला कारण असं आहे की गणेश हे तत्व परमेश्वराने सर्वात पहिल्यांदा या सृष्टीत पसरवलं. गणेश तत्व म्हणजे ज्याला आपण अबोधिता म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये इनोसेन्स. आता हे तत्व अति सूक्ष्म आपल्याला समजत नाही. बाल्यकालामध्ये जे लहान मुलांच्या मध्ये वास्तव्य करतं आणि ज्याचा सगळीकडे आपण आविर्भाव पाहतो, त्याचा सुगंध पसरलेला असतो, त्यामुळे लहान मुलं इतकी प्रिय वाटतात. असं जे ते अबोधिताचं तत्व आहे, जे इनोसेन्सचं तत्व आहे, ते ह्या श्री गणेशामध्ये समाहित आहे. पण जर आपण सूर्याला बघितलं तर सूर्यामध्ये प्रकाश देण्याची जशी शक्ती आहे तशीच ती गणेशामध्ये. तर ही जी अबोधिताची शक्ती आपल्यामध्ये परमेश्वराने भरलेली आहे, या अबोधिताच्या शक्तीला आपण पूजतो. म्हणजे आम्ही सुद्धा असे अबोध झालो पाहिजे. अबोधिताचा अर्थ पुष्कळांना असा वाटतो की अबोधिताचा अर्थ असा आहे की आपण अज्ञानी झालो. अबोध शब्दामध्ये अर्थ असा असतो की जे इनोसेन्स किंवा जो भोळेपणा एखाद्या लहान मुलात असतो, तो भोळेपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. तो म्हणजे गौरीचा पुत्र आहे आणि गौरी म्हणजेच आपल्यामध्ये प्रादुर्भाव करणारी ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती गौरी शक्ती. म्हणजे आज गौरी पूजन आहे आणि आज गणेश पूजन आहे, म्हणजे केवढा मोठा दिवस आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यामधलं जे गणेश तत्व आहे ते गौरीला सांगतं की हा मनुष्य ठीक आहे किंवा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्था किती सुंदर केलेली आहे ती बघा की 2 वरून ज्या नाड्या येत आहेत, इडा आणि पिंगला 2 नाड्या. इडा आणि पिंगला 2 नाड्या आपल्यामध्ये आहेत, पैकी एक महाकाली आणि एक महासरस्वतीच्या 2 नाड्या आहेत. ह्या महाकालीतच महासरस्वती निघालेली आहे, म्हणजे ती क्रियाशक्ती आहे. पहिली इच्छाशक्ती आहे आणि दुसरी क्रियाशक्ती आहे. या दोन्ही शक्तीतनं जे काही आपण या जन्मात केलेलं आहे, पूर्वजन्मात केलेलं आहे, जे काय आपलं सुकृत आहे आणि जे आपलं दुष्कृत आहे, सगळ्याचा पाढा तिकडे बसून लहानशी आपल्यामध्ये जे गणेश देव आहेत ते घेतात. तुम्हाला समजतं की हे चुकलेलं आहे, हे पाप आहे, हे केलं नाही पाहिजे, हे पुण्य आहे, हे केलं पाहिजे. आणि पाप पुण्याचा निवाडा करण्यापेक्षा पाप पुण्याचा सबंध रोखाठोका हा श्री गणेश आपल्यात बसून करतो. प्रत्येक मानवामध्ये श्री गणेशाचं स्थान आहे आणि ते प्रॉस्टेट ग्लँडच्या जवळ असून त्याला आम्ही मूलाधार चक्र समजतो. मूलाधार चक्र, कारण मूलाधार जर हा त्रिकोणा असतील, आपण जर मूलाधार म्हटला, जिथे कुंडलिनी बसलेली आहे, तिथे कुंडलिनी आई बसलेली आहे, तर तिच्या खाली त्रिकोणाकार अस्तीच्या खाली श्री गणेश आरामात जाऊन तिथे तिच्या रक्षा म्हणण्यापेक्षा तिच्या लज्जेचं रक्षण करत असतात. आता आपल्याला तर माहितीच आहे की गणेशाची स्थापना गौरीनी कशी केली. तिचं लग्न झालं होतं पण अजून पतीशी भेट झालेली नव्हती. त्यावेळेला ती आंघोळीला गेली होती आणि आपल्या अंगातला मळ काढून, आता बघा हातामध्ये जर संबंध व्हायब्रेशन्स आहेत आणि सगळ्या बॉडीला जर व्हायब्रेशन्स असते, म्हणजे ह्या चैतन्य लहरी असते आणि चैतन्य वाहत असलं तर ते जर तुम्ही मळात घेतलं तर त्या मळालाही येतं. त्या मळाचा तिने गणपती केला आणि तो आपल्या बाहेरच्या
म्हणजे आपल्या नहाणीच्या बाहेरच्या बाजूला. आता बघा, नहाणीच्या बाहेर ठेवला, समोरच्या बाजूला नाही ठेवलं, कारण नहाणीत सगळी घाण वाहत असते. आपल्याकडे पुष्कळांना माहिती असेल की आपण नहाणीतलं पाणी जेव्हा वाहतं तर त्याच्यावर पुष्कळ आळवीची पानं किंवा कमळाची फुलं सुद्धा लोक लावतात आणि तिथे चांगली लागतात. आश्चर्याची गोष्ट की जिथे फार डबकं असेल तिथेच कमळाची फुलं लागतात. आणि हे त्याचंच उदाहरण श्री गणेशाचं आहे की इतकी घाण विषय आहे, त्या ठिकाणी सर्वात घाणीचा जो प्रदेश आहे घरातला, त्या घाणीवरती हे कमळ लागलेलं आहे आणि तो आपल्या सुगंधाने सबंध ती जी घाण आहे त्या सर्व घाणीला सुगंधित करत आहे. आणि ही जी त्याची ही शक्ती आहे ती शक्ती आपल्या आयुष्यात सुद्धा फार मदत करते की आपल्यामध्ये आसपास जी काही घाण दिसते ती ह्या गणेश तत्वामुळे सुरक्षित आहे. आता हे जे गणेश तत्व आहे ह्यानी कुंडलिनीला म्हणजे गौरीला आधी पूजन करावं लागतं. म्हणजे तुमच्या गणेश तत्वाने आधी तुम्हाला आपल्या कुंडलिनीला पूजन करावं. म्हणजे काय, आपल्यामध्ये अबोधीचा आणायला पाहिजे. ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्याचे संबंध हे जे गणेश तत्व आहे तर ह्यानी आपलं जे ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं त्यावेळेला गणेश तत्वाचा संबंध शरीराला कसं पुष्कळांना इथे ज्यापैकी आपण समजू घ्या बहुतेक लोकांना ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं तेव्हा सुगंध येतो. कारण गणेश तत्व हे पृथ्वी तत्वाचं बनवलेलं आहे. पृथ्वी तत्वाचं म्हणजे एकदा म्हटलं की पृथ्वी तत्वाचं बनवलं आहे किंवा पृथ्वीलाच गणेश तत्वाचं बनवलं आहे ते बरोबर पडेल. ह्या महागणेशातनं पृथ्वी बनवलेली आहे आणि आपल्यामध्ये जो गणेश आहे तो सुद्धा पृथ्वी तत्वातून बनवलेला आहे. आता पृथ्वी तत्वाला आपल्याला माहिती आहे की सगळे सुगंध पृथ्वीचे येतात, सगळ्या फुलांचे सुगंध पृथ्वीचे येतात. त्यामुळे कुंडलिनी जागरण होताना पुष्कळांना अनेक तऱ्हेचे सुगंध येतात. इतकंच नाही पण मला सांगतात माताजी तुमची आठवण आली म्हणजे अत्यंत सुगंध येतात आणि असं तुमच्या शरीरात नाही असे सुगंध येत असतात वगैरे लोक सांगतात. त्यामुळे पुष्कळांना कधीतरी काहीतरी गैरसमजूत होऊन जाते की माताजी फार एक्सपेन्सिव्ह सेंट लागतात वगैरे. पण तसं नाही की जर तुमच्यामध्ये गणेश तत्व जागृत असलं तर आतून सुगंध हा येत असतो. तर तऱ्हेचे सुगंध माणसाच्या अंगात नाही येत असतात. पण काही ते आपल्याला माहिती असतील असे जगामध्ये साधू संत त्यांना ते साधू संत म्हणतात आणि त्यांना सुगंध चालत नाही. ते स्वतःला परमेश्वर म्हणवतात त्यांना सुगंध चालत नाही. आपल्याकडे व्यवस्थित लिहिलेलं आहे की म्हणजे जर कोणत्याही देवाचं वर्णन वाचलं विशेषतः गणेशाचं तर तो सुगंधप्रिय आहे. इतकंच नव्हे तो कुसुमप्रिय आहे, तो कमलप्रिय आहे. मग जर अशी गोष्ट आहे आणि विष्णूच्या वर्णनात सुद्धा लिहिलेलं आहे, देवीच्या वर्णनात लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांना सुगंध प्रिय नाही आणि ज्यांना सुगंध चालत नाही त्यांच्यात काहीतरी दोष आहे. ते परमेश्वराच्या विरोधात आहे. परमेश्वर शक्ती ती नाही हे अगदी हमखास. ज्या माणसाला सुगंध अगदीच चालत आहे त्याच्यात काहीतरी परमेश्वराच्या विरोधात बसलेलं आहे हे नक्कीच आहे. कारण सुगंध हे पृथ्वी तत्वातलं महान तत्व आहे आणि ज्याला आता योग भाषेमध्ये त्याला अनेक नावं आहेत पण ते सांगून काही उपयोगाचं नाही कारण त्यांनी आणखी आपल्याला विचारी. पण सांगायचं म्हणजे असं की जी काही पंचमहातत्व आहेत त्यांच्या आधी जे त्यांचे प्राणतत्व आहेत त्या प्राणतत्वातला आपण म्हणू की आद्य म्हणजे सुगंध आहे आणि त्यानेच आपली पृथ्वी झालेली आहे. तेव्हा त्या प्राणतत्वाला घडवून त्याच प्राणतत्वातला घडवलेला हा श्री गणेश आहे. तेव्हा श्री गणेशाची पूजन करताना पहिल्यांदा आपल्याला आपण सुगंधित केलं पाहिजे. म्हणजे काय की आपलं जीवन हे अतिसूक्ष्मातून सुगंधित झालं पाहिजे. बाह्यता नाही. वरून तुम्ही जितका मनुष्य दुष्ट असेल वाईट असेल तितकाच तो दुर्गंधी आहे. आमच्या सहयोगाच्या दृष्टीने असाच मनुष्य दुर्गंधी आहे. वरून जरी त्याच्यातनं सुगंध येत असला तरी तो मनुष्य काही सुगंध असा असला पाहिजे की मनुष्याला आकर्षण वाटलं पाहिजे. एखाद्या माणसाजवळ जाऊन आपण उभं राहिलो आणि जर आपल्याला त्या माणसाबद्दल तू प्रसन्न वाटलं आणि पावित्र्य वाटलं तर तो मनुष्य खरा सुगंधित आहे. नाहीतर असा मनुष्य की ज्याच्यातनं संबंध लालसा आणखी त्याच्यातनं संबंध घाणेड्या प्रवृत्त्या नुसत्या बाहेर वाहत आहेत अशा माणसाजवळ जाऊन जर आपण उभं राहिलो तर अशा माणसाला बघून काही लोकांना बरंही वाटत असेल, असं नाही की नाही वाटत असेल, ह्या तर प्रवृत्तीवर अवलंबून आहे. पण ते काही गणेश तत्वातलं नाही. गणेश तत्वाचा मनुष्य हा अत्यंत सात्विक असतो पण तरी सुद्धा त्या माणसामध्ये एक तरी इतकं आकर्षण असतं आणि त्या आकर्षणात एवढं पावित्र्य असतं की ते पवित्र आकर्षणच माणसाला खेचून ठेवतं. तर कुंडलिनी ही आई आणि गणेश त्याची
कृती आहे, तिची कृती आहे आणि गणेश हे तिचं मूल आहे. आपल्यामध्ये असलेली कुंडलिनी ही गणेशाच्या नुसत्या हातावर फिरत असते. गणेशाच्या हातात तुम्ही पाहिलं असेल पोटावर पुष्कळाने बांधतात, ते पोटावर त्यांच्या सर्प बांधलेला असतो किंवा पुष्कळांच्या हातामध्ये गणेशाच्या म्हणजे गणेशाला म्हणतात ते 4च हात आहेत, पण खरं म्हणजे त्या अनंत हात आहेत. पैकी एका हातात कधी कधी त्यांना साप सुद्धा दाखवण्यात येतात. तो साप आहे तो, हीच कुंडली. तशीच आमच्या सहयोगांना हे जे पार होत आहे त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट आहे की ह्यांच्या हातावर कुंडलिनी खेळत, हात असा वर केला म्हणजे कुंडलिनीवर जाते. आता त्यापैकी जो अहंकाराचा भाव आहे तो मात्र गणेशाच्या चरणी आज वाहन करावा. हे सगळ्या मोठं आज पूजन तुम्ही जर केलं तर आमचे अर्धे प्रश्न सुटले. गणेशाला आपला अहंकार कसं तरी करून की बाबा तू आमचा अहंकार घे असं म्हणून त्याला जर तुम्ही आज दिलं तर माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट होईल. कारण गणेशासारखा पुत्र सर्वांना असावा असं आम्ही सांगतो आणि त्याच्या नुसत्या नावाने जे सबंध शरीर माझ्या अगदी चैतन्य लहरीने वाहू लागत आहे त्या अशा सुंदर गणेशाला नमन करून मी आजचं भाषण करतो. पपीहा जैसे पुकारे देख के बादल शाम, देख के बादल शाम. हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. ऐसी लगन से मैं भी पुकारूं नाम तेरा सुबह शाम, निर्मल माँ, निर्मल माँ, निर्मल माँ. जय श्री माताजी. बन जाए मेरी ऐसी सहज सी निष्ठा माँ के चरण में, बन जाए मेरी ऐसी सहज सी निष्ठा माँ के चरण में. माता पिता का जैसा भरोसा होता है बालक के मन में, माता पिता का जैसा भरोसा होता है बालक के मन में. सागर समर्पित नदियाँ को जैसे सागर